हॅलो फ्रेंड्स, याआधी आपण दोन ऋतुचर्या बघितल्या होत्या. वसंत आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर वसंत ऋतुचर्या ही स्पेशली आदान काळामध्ये हा वसंत ऋतू येतो. याआधी आपण शिशिर आणि हेमंतचं बघितलं होतं. तर वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख या महिन्यामध्ये असतो. यामध्ये शरीर बल कमी असते. शरीर बल कमी असते कारण आदान काळ असतो आणि याच्यामध्ये आदान काळामध्ये सूर्याचे बल हे अधिक असते, म्हणून शरीर बल हे कमी असते. कफाचा प्रकोप आपण बघितलं होतं. दोष आणि ऋतू संबंधामध्ये कफाचा प्रकोप हा वसंत ऋतूमध्ये असतो. त्यामुळे इथे जो आहार विहार सांगितला आहे ते आपण बघू. आहार, तर आहार हा कसा घेतला पाहिजे? कफशमनार्थ. कफशमनार्थ का? कारण कफाचा प्रकोप होतो वसंत ऋतूमध्ये आणि त्याच्यासाठी कडू तिक्त कषाय या रसाचे सेवन केले पाहिजे. कारण कडू तिक्त कषाय हे रस जे कफदोष आहे त्याचे शमन करतात, म्हणून कडू तिक्त कषायाचे सेवन केले पाहिजे. नंतर यव मीन्स बार्ली, जे जव असतात ते, गहू, व्हीट. मांसाहारमध्ये हरिण आणि ससा आणि जे जंगल मांसामध्ये येतात त्या प्राण्यांचा आपण मांसाहारामध्ये समावेश करू शकतो. आणि उसाची दारू सुद्धा पिऊ शकतो. सुंठीचे पाणी, सुंठ मीन्स काय? तर जी अद्रक असते तिला आपण जर सुकवली उन्हामध्ये, तिला ड्राय होऊ दिली तर तिची जी पावडर बनते तिला सुंठ म्हणतात. तर त्याचे आपण पाणी सुद्धा पिऊ शकतो. याने आपली बॉडी थंड होते आणि कफशमनार्थ हे सुद्धा उपयोगी आहे. म्हणून वसंत ऋतू हा उन्हाळ्यामध्ये येतो, त्याच्यामुळे आपण सहसा उष्ण पदार्थ जास्त घ्यायला नाही पाहिजे. आणि नंतर त्याचा विहार म्हणजे आपण कसं राहावे, तर चंदनाचा लेप आणि अगुरूचा लेप आपण लावू शकतो. तर चंदनाचा लेप का? कारण चंदनाचा लेप जर आपण पूर्ण बॉडीला लावला तर आपली बॉडी ही कूल डाऊन होण्यास मदत होते. कारण बाहेर वातावरणात आदान काळामुळे हीट जास्त असते, कारण सूर्याचे बल जास्त असते, म्हणून ते हीटचे शमन करण्यासाठी बॉडीला आपण चंदनाचा लेप लावू शकतो. नंतर वमन आणि नस्य सुद्धा हे दोन पंचकर्म आपण वसंत ऋतूमध्ये करायला हवे. कारण आपल्यामध्ये कफाचा प्रकोप झालेला असतो, त्यामुळे वमन म्हणजे ऊर्ध्व मार्गाने आपण त्या कफाचे हे करू शकतो, शमन करू शकतो, शोधन करू शकतो. आणि नंतर उठणे आणि मर्दन सुद्धा आपण करायला हवे. उठणे लावणे आणि मर्दन करणे सुद्धा आपण करू शकतो. आणि दिवास्वप टाळावे. आता दिवास्वप म्हणजे काय? तर दिवसा झोपणे हे आपण वसंत ऋतूमध्ये टाळले पाहिजे. कारण वसंत ऋतूमध्ये वात हे दोष आपल्या सराउंडिंगला असतो. त्यामुळे कारण सूर्य जो आहे हा वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण या गुणांनी आदानकाळ युक्त असतो, म्हणून जर दिवास्वप केला तर आपल्या बॉडीमध्ये वातदोष वाढतो आणि बाहेर सुद्धा वातदोषाचे अधिक असल्यामुळे आपल्याला वातवादी होऊ शकतात. त्यामुळे आपण दिवास्वप हे वसंत ऋतूमध्ये टाळायला पाहिजे. हे आपली वसंत ऋतुचर्या सांगितले आहोत. ग्रीष्म ऋतुचर्या. ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे हे कोणता ग्रीष्म ऋतू हा कोणत्या महिन्यात येतो? तर ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यामध्ये ग्रीष्म ऋतू असतो. याच्यामध्ये शरीर बल कमी असते. आपण बघितलंय आदान काळ, तर आदान काळमध्ये हे शरीर बल कमी असते कारण सूर्याचे बल हे जास्त असते. त्याच्यामध्ये सूर्यकिरणे हे प्रखर असतात, हे अति तीक्ष्ण आणि अति प्रखर असतात सूर्यकिरण. आणि ग्रीष्म ऋतूमध्ये आपण बघितलं होतं की वाताचा संचय होतो आणि कफाचे शमन होते. तर मग आता हे जे आहे एकदम जो पीकचा जो उन्हाळा असतो तो ग्रीष्म ऋतूमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये आपण कसा आहार घेतला पाहिजे? तर थंड शीत पेय आपण पिले पाहिजे. जे आपण आईस्क्रीम खातो, ज्यूसेस पितो, ते कोल्ड ड्रिंक्स ते थंड पिले पाहिजे. फळांचे सरबत, जे उसाचा रस असतो, वेगवेगळे रस सरबत असतात ते पिले पाहिजे. श्रीखंड, मोरांबे मीन्स जॅम, मनुका, खजूर हे खायला पाहिजे. असे फळं आपण खायला पाहिजे. तिखट, खारट आणि आंबट पदार्थ खाऊ नये आणि उष्ण पदार्थ टाळावे. म्हणजे काय होतं, आपण आदान काळात बघितलं की कडू तिक्त कषायाचे रसाचे प्राबल्य असते. मग आपण त्या काळामध्ये त्याच रसांयुक्त आहार घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आपण तिखट, खारट आणि आंबट हे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे, कारण हे सूर्याची किरणे ही प्रखर असतात. नंतर विहार म्हणजे कशा ठिकाणी राहावे किंवा काय करू नये, तर व्यायाम करू नये. कारण आपण जर अति व्यायाम केला तर आपल्या बॉडीमध्ये हीट जनरेट होते आणि बाहेर सुद्धा वातावरणात अति हीट असते, त्याच्यामुळे आपली हीट ही जास्त वाढून आपल्याला हानी होऊ शकते शरीराला, म्हणून व्यायाम करायला नाही पाहिजे.
आणि थंड शीत जागी बसावे. बघा आपण उन्हाळ्यामध्ये थंड सावली खाली बसतो किंवा उन्हात जात नाही बाहेर, तर तेच थंड आणि शीत जागी बसावे असं सांगितलंय. आणि शीत जलाने स्नान करावे. आपण उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करायची नसते, आपण थंड पाण्यानेच करतो, तर शीत जलाने स्नान करायचे असते. तर हा उन्हाळ्याबद्दल म्हणजेच ग्रीष्म ऋतुचर्या सांगितलेली आहे. तर थँक्यू.